महाराष्ट्रात कुणाच्यात दम नाही, ती ताकद या बंटी पाटलांनी करून दाखविल्या. दुसरी गोष्ट अशी आहे, इतकंच नाही, थोडक्यात एक 4-5 उमेदवार निवडताना गेलं. पण मला एवढंच माहिती आहे की बंटी साहेब हा क्रांतिकारी माणूस आहे. हजारो जणांनी टिंगल्या केल्या, हजारो जणांनी विरोध केला. बर काळमवाडीची थेट पाईपलाईन केल्याशिवाय कुणाच्या बाला राहिला नाही. आणि ज्यांनी विरोध करतात त्यांच्या घरात सुद्धा बंटी पाटलांना आणल्यालाच पाणी प्यायला लागतं. तसं रेंदाळकरांनी तुमचा स्वाभिमान जागा ठेवा. तुमची उमेदवारी 15 वेळेला कापलेली आहे. तुम्हाला कुठं तर वाटत असेल वकिलाला कुठल्या पदात घेतलं नाही म्हणून वकील भाषण करायला आहे. मी पश्चिम महाराष्ट्राचा नाही, महाराष्ट्रातला वकील आहे, अखंड देशातला वकील आहे. कुठल्या तर पदासाठी मी लाचारी करणारी औलाद नाही, स्वाभिमानी आहे. या मातीत रेडा बैलगाडी घेऊन जगलोय, वाडं तोडलंय, हमाली काम केलंय, तुम्हाला सगळ्यासनी माहिती आहे. फक्त माझी विनंती काय साहेब, मूळचा शिवसैनिक आहे मी. माझ्या शिवछत्रपतींच्यासाठी या घाण पाणी झालं असलं तर तयार उभा करू नका. प्रत्येक छत्रपतींना मुजरा करायसाठी तुम्ही आमच्यासाठी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्हाला देता येईल तेवढा पुतळा द्या. बस माझं काम संपलं. एक पाणी ते आणि आमचा यंत्रमाग कामगार आहे, यंत्रमाग कामगाराकडे दुर्लक्ष आहे, लाईट बिलाकडे दुर्लक्ष आहे, सर्वसामान्य माणसांच्याकडे दुर्लक्ष आहे. साहेब तुमची एक शिक्षणाची कवड, हजारो तुम्ही नोकऱ्या लावल्यात, लाखो, तर माझ्या गोरगरीब जनतेला गोकुळ तुमच्या हातात आहे. माझ्या तरुणासनी काम नाही. माझे 16 टँकर असणारा मी वकील बोलतोय. कुणाच्या जीवावर 16 टँकर केले नाही, माझ्या वैयक्तिक जीवावर केले. काळजी करायचं काम नाही. बंटी साहेबांची सत्ता येणार म्हणल्यावर 16 टँकर देऊन टाकलो. का माझी पिळवणूक होईल, बंटी साहेब कच्चा नाही, सोडत नाही, उलट गेले की मातीच. मग त्याच्या आधी मी चतुर माणूस आहे, बारका पैलवान आहे, तेल लावलेला, सटकून दणका गेलो. 11 ते 12 महिन्यात अगोदर इकून टाकलो. आता एक पण नाही, ह्यांच्या तडाख्यात काही मी गावलेला नाही. नाही, मी सुट्टा फेकर आहे, इस्पिक आहे, कुठल्याही बावनपणात पाडायला लागतोय. आता तुमची जबाबदारी एक आहे, तुम्ही रेंदाळकरांनो स्वाभिमान जागा ठेवा रे, जागा ठेवा. रेंदाळात उमेदवारी मिळत नाही, 15,700 मतं आहेत. फक्त त्या अभि पाटलाच्या पाठीमागे राहिला सा तरी निवडून येतात. आणि आज सांगतो या अभि पाटलांनी सुद्धा ताकीद आहे. एवढी भाषणं करालोय, या रेंदाळकरांच्या समोर आमची मान कधीही झुकवू नका. तुम्ही निवडून आल्यानंतर बंटी पाटलाचं एकही शब्द मोडायचं नाही. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत बंटी पाटलांचा हात बळकट करा. बंटी साहेब नुसतं कोल्हापुरात जसं बावड्यावर प्रेम आहे तसं रेंदाळकरावर प्रेम आहे. रात्री 2ला दरवाजा रेंदाळकरासाठी उघडा आहे, हा शब्द द्या. पाणी आणि छत्रपतींचा पुतळा आणि सर्वसामान्य जनतेसाठी काम. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आता एकच साहेब 2 मिनिटं घेतो. रेंदाळ गावाचा पाणी पुरवठा 3 दिवस बंद होता. रेंदाळ गावाचा 3 दिवस पाणी पुरवठा बंद होता. तर पाणी पुरवठ्यासाठी मी साहेबांना विनंती केली, साहेब पाणी चालू व्हायला लागते. साहेब स्वतः जेवता जेवणाच्या ताटावरनं हात सोडून तिथं जेवणात हात तिथं धुतला साहेबांनी. आणि तात्काळ MSCBत येऊन साहेबांना सांगितलं की रेंदाळ गावचं पाणी आत्ताच्या आत्ता चालू व्हायला पाहिजे म्हटले. तर तात्काळ 5, मला वाटतं मी 4:30 वाजता गेलो, 5 वाजता म्हणजे मी गावात येऊ पण हे पाणी आमच्या इथं चालू झालं होतं. डेप्युटी साहेब आणि साहेबांचं महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून साहेबांची निवड करतोय. असंच राहू दे. तोपर्यंत साहेब आम्ही तुमच्यासाठीच आणि ठरल्याप्रमाणे रेंदाळ गावचा उमेदवार साहेब तुम्ही दिलाय. आम्ही आमच्या ताकदीनं त्या उमेदवाराला निवडून आणणार आणि 100% तुम्हाला ग्वाही देतो की या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुम्हीच व्हायचं साहेब. आजच्या या सभेला उपस्थित राजूबाबा आवळे, ज्यांनी आज या स्टेजवर येऊन पाठिंबा दिलाय, ते CB कोरे साहेब, व्यासपीठावर असणारे सर्वच मान्यवर, सर्वांनी टॉर्च लावा. साहेबांना एक टॉर्चची झलक द्या. आता मला रेंदाळ मध्ये घर घ्यायला लागते वाटतं.
एवढं प्रेम बघून, एवढी आपुलकी बघून, उत्साह बघून मला सातत्यानं फोन येत होते. आज तर सकाळी पुण्यातनं एकाचा फोन आला, मी नाव विसरलो, की तुम्ही रेंदाळला येणार आहे का म्हणून. जिल्हा परिषदची रणधुमाळी सुरू झाली आणि ही रणधुमाळी सुरू झाल्यापासून सातत्यानं या जिल्ह्यामधून मला फोन येतात की सभा कधी घेणार, प्रचाराला कधी येणार. परंतु माझा फोनवरती मला वाटते राजू बाबा सगळ्यात फोन जास्त आले ते रेंदाळमधनं आलेत. SMS असू देत, फोन असू देत, ते रेंदाळमधनं आले. आणि म्हणून 2 दिवसापूर्वी आज वसगडे मुडशिंगीची सभा रद्द झाली, परंतु वसगडे वळीवडे करून रेंदाळला शेवटला सभेला यायचं या ठिकाणी ठरवलं होतं. एवढा करंट जोरात होता, माहित असतं तर जरा अर्धा तास आधी आला असतो. परंतु प्रवासात सुद्धा 20-22 मिनिटं जातात. तरी नशीब माझं मुडशिंगीची सभा नव्हती, त्यामुळे 3च सभा आज मला घेता आल्या. आज या निवडणुकीच्या दरम्यान आल्यानंतर अभिषेकचं भाषण मी बारकाईनं ऐकत होतो. बिचारानं जे कामं केलेले आहेत ती कामं सांगण्याचा प्रयत्न त्यानं प्रामाणिकपणे केला. ज्या रेंदाळचा पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षामध्ये कोणी सोडवू शकलं नाही, तो प्रश्न सोडवण्यासाठी कशा पद्धतीनं त्यानं पावलं टाकली, कशा पद्धतीनं या रेंदाळमधल्या माता भगिनींचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याची भूमिका घेतली, या सगळ्या गोष्टी त्यानं विस्तारानं प्रामाणिकपणे आपल्या पुढे मांडलेल्या आहेत. 15,000 जवळजवळ मतदान असलेलं हे गाव, 15,000च्या वर मतदान असणारं हे गाव, आणि या गावामध्ये आजूबाजूला वस्त्रनगरी असू दे, या ठिकाणी चांदीचा उद्योग असू दे, कारखाना असू दे, असे सगळे उद्योग आजूबाजूला असताना देखील आज रेंदाळचा पाणी प्रश्न सुटला नाही, याचं दुःख निश्चितपणे आम्हा सगळ्यांना या ठिकाणी. आणि म्हणून ही निवडणूक आहे ती या रेंदाळमधून जिल्हा परिषद सदस्य निवडून देणं, पंचायत समितीचे मृत्युंजय असतील, सोनालीताई असतील, या दोघांना निवडून देणं हे तर निवडणुकीचं महत्वाचं काम असणारच आहे. परंतु अभिषेक सगळ्यात महत्वाचं काम असणार आहे, ज्याचा उल्लेख सीबीने केला की या रेंदाळचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. ही भूमिका उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. आणि म्हणून हा पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल, ज्या पद्धतीनं कोल्हापूरमध्ये आम्ही थेट पाईपलाईनद्वारे पाणी देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली, 50 किलोमीटरवरनं पाणी आणून कोल्हापूर मधल्या सामान्य माणसाला स्वच्छ पाणी देण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याने केलं. आणि त्या दृष्टीनं आज रेंदाळला देखील पाणी कसं मिळेल हा प्रामाणिक प्रयत्न उद्याच्या भविष्यकाळात आम्हा सर्वांचा असणार आहे, हे जाहीरपणे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. अभिषेकनं त्याचं नियोजन केलेलं आहे. बरीच कागदपत्र आता दिली होती, वाचायला मला वेळ मिळाला नाही, परंतु बरीच धडपड त्या ठिकाणी केलेली आहे. गाडी पुढे गेलेली आहे, फक्त आता गाडीला धक्का मारायचा आहे. तो धक्का बंटी पाटील निश्चितपणे या ठिकाणी मारेल, हा शब्द देण्यासाठी मी या ठिकाणी आलेला, हा शब्द देण्यासाठी मी या ठिकाणी आलेला आहे. कारण की कदाचित सीबी म्हणले ते खरं आहे, कदाचित माझ्या नशिबामध्ये या योजना होणं असतं. 50 वर्ष कोल्हापूर महापालिकेमध्ये अनेक लोक झाली, कदाचित त्यांच्या नशिबामध्ये अंबाबाईंना कदाचित दिला नसेल, परंतु माझ्या नशिबामध्ये महालक्ष्मीनं लिहून दिलं होतं की कदाचित कोल्हापूरचा पाणी प्रश्न बंटी पाटलाच्या हाताने सुटेल. आणि म्हणून गेल्या 20-25 वर्ष रेंदाळचा प्रश्न सुद्धा तुमचा न सुटायला कदाचित तो माझ्या हातनं सुटला असेल, म्हणून या ठिकाणी राहिला. आणि म्हणून आपण निश्चिंत राहा. मी जाईल तिथं शब्द देत नाही, मी जाईल तिथं होय म्हणत नाही. माझा जरा जपून असतं, कारण की राजकारणामध्ये आपण टिकायचं असेल तर खरं बोललं पाहिजे, ही माझी भूमिका या ठिकाणी असते. मग संघर्ष करायचा असेल तर तो सत्यासाठी संघर्ष करायचा, विरोध करायचा असेल तर या जिल्ह्यानं आमचं ठरलं म्हणून विरोध सुद्धा बघितलेला, म्हणजे विरोध करायचा तो मी ताकदीनं करतो. मी कुठं मागा बघत नाही. एक भूमिका ज्यावेळी घेतो मग त्या भूमिकेसाठी मला राजकारणामध्ये किती किंमत मोजावी लागली तर त्याचा विचार मी या ठिकाणी करत नाही. आणि म्हणून या इथं देखील मी या
पाणी पुरवठ्यासाठी शब्द देत असताना आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आमचा दिवस चालू होतो। शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा असणारा हा जिल्हा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जिल्हा आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंना मानणारा जिल्हा आहे, अण्णाभाऊ साठेंना मानणारा जिल्हा आहे। परंतु आज या राज्यामधलं वातावरण काय की या राज्यामधलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न सत्ताधारी मंडळी प्रामुख्याने या ठिकाणी करतायत। आज राज्यातली परिस्थिती बघितली, बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढत आहे, वीज दर वाढत आहे, रोजगार मिळत नाही, ही अवस्था या ठिकाणी डबल इंजिनच्या सरकारमध्ये। घोषणा प्रचंड होत आहेत, 30 लाख कोटीच्या 40 लाख कोटीचा आकडा ऐकून आम्हाला चक्कर येते अशी आमची अवस्था झाली। म्हणजे यांचा आकडा ऐकून चक्कर येत्या अशी आमच्या अवस्था झाल्या। रोजगार कधी मिळणार याचं उत्तर मात्र देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी येत नाहीत। अभिषेक किती मोठा आहे बघा, साक्षात उपमुख्यमंत्री इथे येणार आहेत। अरे जिल्ह्यात कुठे येणार नाही, तुझ्याकडे यायला लागले, तू निवडून आलायस असं गृहीत तू काळजी करणार, म्हणजे तुझी दखल घेतल्या याचा अर्थ तू पुढायस तू पुढायस म्हणून दखल घेतल्या। आता ते येऊन आम्हाला काय सांगणार आहेत, उपमुख्यमंत्री येऊन आम्हाला इथं काय सांगणार आहेत की काय पद्धतीनं आमचं म्हणणं वर्षभरात तुम्ही रेंदाळचा पाणी प्रश्न सोडवला असता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम सुरू झालं असतं तर कदाचित आम्ही म्हणलं असतं की बाबा आमचं चूक आहे, आम्ही म्हणजे विचार केला असता। तुम्ही वर्षभरात तुमची सत्ता असताना या रेंदाळला काय दिलं नाही, आता कुठलं तर पाणी पुरवठ्याचं पत्र घेऊन येतील उपमुख्यमंत्र्यांना, ती सवय आहे, पत्रावरची तारीख बघा मागची आहे का पुढची आहे, गॅरंटी नाही। या सरकारमध्ये मी एवढं बोगस सरकार या ठिकाणी बघितलं नाही। मी 20 वर्ष आमदार आहे, मी अनेक सरकार या ठिकाणी बघितले, परंतु खोटं बोल रेटून बोल यामध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये कुणाचं नाव लागेल तर देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदेचं या ठिकाणी लागेल। म्हणजे दाबून बोलायचं, पाहिजे ते बोलायचं। कदाचित आता रेंदाळ मध्ये आल्यावर हे दिलं ते दिलं सगळं दिलं या ठिकाणी सांगतील। माझं जाहीर आव्हान त्यांना आहे, पाणी पुरवठ्याची योजना आम्ही करणार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही या ठिकाणी करणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वेळी देखील डीपीडीसी तो मंजूर व्हावा म्हणून अभिषेक माझ्याकडे त्यावेळी देखील आला होता, आम्ही मदत प्रामाणिकपणे केली होती। कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मी कसबा वाड्यामध्ये बसवलेला आहे, आपण कधी बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीनं आदरणीय महाराजांचा पुतळा आम्ही तिथे या ठिकाणी बसवलेला आहे। त्यामुळे अभिषेक या सगळ्या गोष्टीला मान्यता देऊया, जे करायला लागतंय ते करूया। या पुतळ्यासाठी काही निधी लागला तर बंटी पाटलाचा सिंहाचा वाटा, काही निधी लागला तर फुलाच्या पाकळीची मदत ही बंटी पाटलाची यामध्ये असणार। आता उद्या येऊन कोण जाहीर केलं तर आम्हाला नको आहेत पैसे कुणाचे, रेंदाळकर आपण आहे ना घट्ट, उद्या येऊन कोणतरी सांगेल आम्ही घर टू घर जाऊ, मी येतो घर टू घर रेंदाळ मध्ये गोळा करायला पैसे लागलं तर, परंतु त्या बाहेरच्यानी येऊन आम्हाला घोषणा करायची नाही। आम्ही समक्ष आहोत, आमचा मनगट घट्ट आहे, रेंदाळकरांचा मनगट घट्ट आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो काही या रेंदाळ मध्ये उभा करायचा आहे त्याला पैसा कुठं कमी पडणार नाही, याची जबाबदारी आम्ही निश्चितपणे उद्याच्या भविष्य काळात या ठिकाणी घेऊ। सरकारला देखील पैसे द्यावे लागतील, सरकार सुद्धा नाही म्हणू शकणार नाही, कारण की शेवटी सरकार रयतेसाठी चालणारं सरकार या ठिकाणी असते, ही भूमिका सरकारला देखील घ्यावी लागेल। आज अवस्था समाजामध्ये किती वाईट आहे, आमच्या भगिनी इथं बसलेल्या आहेत, पुढे काही भगिनी बसलेल्या आहेत, सोनं मला वाटतं 10,000 रुपये तोळं झाले, डाळ स्वस्त झालेले, गोड तेल स्वस्त झाले, पेट्रोल 50 रुपये लिटर झाले, मग डबल इंजिन सरकार कसं। आज आमच्या अवस्था, महिला नाही आहेत आज, परंतु आमच्या माता भगिनींच्या पुढं आमच्या घरातलं लग्न असेल, मुलीचं लग्न असेल तर आता सोन्याचा दागिना करताना आमच्या भगिनीच्या डोळ्यात पाणी आणायचं काम भाजपच्या लोकांनी केलेलं। आज आमच्या भगिनीच्या डोळ्यात एखादा सोन्याचा दागिना जर मुलीला घ्यायचा असेल लग्न करताना तर आज दागिना घेईल का नाही अशी शंका आज निर्माण झाली, एवढा सोन्याचा भाव या ठिकाणी झाला। मग आजचे दिन कुणासाठी येतो,
आजचे दिन सामान्यांसाठी नाही आहेत, आजचे दिन फक्त अडाणींसाठी आहेत, सामान्यांसाठी आजचे दिन या ठिकाणी नाहीत. आणि म्हणून हे सगळं वास्तव आज तुमच्या पुढे आम्ही मांडतोय. व्हॉट्सअपच्या माध्यमातून, सगळ्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे येतात. या सगळ्या गोष्टीचा विचार करून येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला या ठिकाणी मतदान करावं लागणार आहे. हे मतदान करताना या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत. आता सुद्धा राज्य शासनाने 1,35,000 कोटीचा या ठिकाणी वीज दरवाढीचा प्रस्ताव दिलेला आहे. 1,35,000 कोटीचा वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे दिलेला आहे. आता 6 तारखेला या ठिकाणी 6 तारखेला त्याचं हिअरिंग या ठिकाणी असणार आहे. चिठ्ठ्या एवढ्या अभिषेक या लागल्यात की मला कळलं काय काय बोलायचं, की कामं केलेले 45 लाख काय 45 लाख रुपये लोकवर्गणी गोळा करून आम्ही यशस्वी केलेला आहे प्रकल्प. म्हणजे सुरुवात तुम्ही ऑलरेडी केलेली आहे. म्हणजे मगाशी मी अभिषेक बद्दल बोलत असताना थोडक्यात बोललो की एवढं चांगलं काम करणारा हा कार्यकर्ता आहे आणि तुमच्या गावचा आहे. आता मी कुठेही गेलो तर बंटी पाटील कुठला, बावड्याचा, हे म्हणायला लागते, ओळख असते आपल्या गावाची. आता आपली जबाबदारी आहे की आता उमेदवार घरचा का बाहेरचा हा निवडायची जबाबदारी आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. घरचा उमेदवार आपल्याला का बाहेरचा उमेदवार हा निर्णय आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल. कारण की शेवटी घरचा तो घरचा असतो, हाक मारल्यावर येणारा असतो, फोन केल्यावर ओ म्हणणारा असतो, तो अभिषेक असणार आहे. हे आपण लोकांनी या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आता सत्तेतले मंडळी येतील, अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतील. त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, वर्षभर तुमची सत्ता आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस जे आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, तुम्ही या वर्षभराच्या काळामध्ये कामं करायची होती, तुम्ही कामं केली नाही, आता पुढे करणार म्हणतात, त्याच्यावर आमचा भरोसा नाही. आज लाडक्या बहिणींना 1500 रुपये देत असताना एक रकाना भरला चुकला की महिन्याचा हप्ता चुकतोय. अशा 24 लाख बहिणींचा हप्ता या मागच्या महिन्यामध्ये चुकवला गेलेला आहे. हा हप्ता मुद्दामून चुकवला गेलेला आहे. हा रकाना भरताना महिला चुकलेला नाही, ह्यांच्याकडे पैसे नाही. या राज्याची अवस्था अशी झालेली आहे की हे राज्य दिवाळखोरीकडे या ठिकाणी चाललेलं आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 3,000 कोटी रुपये जास्तीचं टेंडर तुम्ही दिलेलं आहे, रद्द करा. म्हणजे पैसे खाण्याच्या पलीकडं भाजप आणि शिवसेना आता कुठलं काम या ठिकाणी करत नाही. आणि हे सगळं थांबायचं असेल तर उद्याच्या भविष्यकाळात जिल्हा परिषद ही आपल्याला काँग्रेसची सत्ता आपल्याला त्या ठिकाणी आणावी लागेल. काँग्रेस असू दे, राजू शेट्टी असतील, शिवसेना असेल, आम्ही सगळे एकत्रितपणे या जिल्ह्यामध्ये लढाई करतोय. एका बाजूला पैशाचा महापौर आहे, एका बाजूला सगळे मंत्री या ठिकाणी आहेत आणि दुसऱ्या बाजूला मात्र सामान्यांची लढाई बंटी पाटील या ठिकाणी लढतोय. बंटी पाटील या जिल्ह्यामध्ये आज फिरतोय, ते स्वतःच्या पोरासाठी फिरत नाही, स्वतःच्या पोरीसाठी फिरत नाही, तर तुमच्यासारख्या कार्यकर्त्यासाठी या ठिकाणी फिरतोय. मी सगळं सर्वस्व पणाला लावलेलं आहे. या कोल्हापूर महापालिकेमध्ये देखील अनेकांनी अनेक वल्गना केल्या, बंटी पाटलाला उमेदवार मिळणार नाहीत. इथनं प्रवास सुरू झाला, ते 400 लोकांनी अर्ज केले. 2 दिवस गेले रुसवा काढण्यात, अर्धी केस गेली माझी. 2 दिवस गेले रुसवा काढण्यात. 400 लोकांनी उमेदवारी माझ्याकडे मागितल्या होत्या, त्यातनं निवडून आले. या जिल्ह्यामध्ये एक विद्वान खासदार आहेत, त्या विद्वान खासदारांनी सांगितलं बंटी पाटलाचे लई ते लई 4 निवडून येतील. ते पुढे 30 लावायचं विसरलं. लई ते लई 4 निवडून येतील म्हणले, 30 लावायचं विसरले. 34 का या ठिकाणी नगरसेवक निवडून आले. 5 नगरसेवक माझे 500 मतात या ठिकाणी पडले. ह्या खवण्याने एकटी लढाई त्या ठिकाणी केली आणि 34 नगरसेवक निवडून आणण्याचं काम केलं. थोडक्यात गेलं, नाही तर आज या सभेला महापौरलाच घेऊन आलो असतो. थोडक्यात गेलं. ठीक आहे, राजकारणामध्ये कधी कधी यश अपयश या ठिकाणी येत असतं, परंतु अपयशाने खचणारा पैलवान या ठिकाणी नाही. एका मैदानात पाठीमागे राहिलो असलो तरी जिल्हा परिषदचं मैदान 100% मानणार, हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो. या जिल्हा परिषदच्या मैदानामध्ये या जिल्ह्यामध्ये सुद्धा लोक म्हणत होते की काँग्रेसला उमेदवार मिळणार नाहीत, शिवसेनेला उमेदवार मिळणार नाहीत, शेतकरी संघटनेला उमेदवार मिळणार नाहीत.
आज आम्ही या जिल्ह्यामध्ये सगळीकडे उमेदवार उभा करण्याचं काम केलेलं आहे. वातावरण अत्यंत चांगलं आहे. लोकांना देखील कळून चुकलेलं आहे की विधानसभेला एक चुकीचा निर्णय घेतला. एक वातावरण विधानसभेमध्ये या ठिकाणी झालं. एक लाट आली होती, बहिणींना आमच्या लक्षात आलं नाही. डायरेक्ट 1500 रुपये बहिणींच्या अकाउंटला येत होते. बहिणीला वाटलं नवऱ्यापासून वेगळे पैसे मिळतात, माझ्याकडे येतात, नवं लय भारी झालं असं वाटलं. तिकडे लक्षातच आलं नाही की इकडे 1500 येतात आणि नवऱ्याचा किस्सा 4000 न कापला. महागाईनं 4000 न कापलंय हे लक्षातच आलं नाही. आता सगळ्या बहिणींना लक्षात आलेलं आहे. 1500 इकडे येतात. गोड तेल डाळी किती महाग झाल्यात हे आता सगळ्या बहिणींना लक्षात आले आणि म्हणून ते आता चालणार नाही. हे आता कार्ड चालणार नाही. आता कार्ड चालणार आहे ते अभिषेकच्या विकासाचं कार्ड चालणार आहे. आता कार्ड चालणार आहे ते अभिषेकच्या जलजीवन मिशनचं कार्ड चालणार आहे. आता कार्ड चालणार आहे ते अभिषेकनं पाहिलेलं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं हेच कार्ड आता पुढच्या 7 तारखेला या ठिकाणी चालणार आहे. आणि म्हणून हे कार्ड चालवायचं असेल तर रेंदाळकरांना माझी विनंती आहे. बंटी पाटील म्हणून मी या ठिकाणी तुमच्यासाठी आलेलो आहे, ताकदीनं या ठिकाणी आलेलो आहे. तुमची कसली अडचण असू दे, तुमची कसली समस्या असू दे, माझं दार 24 तास रेंदाळकरांसाठी उपलब्ध असेल हे जाहीरपणे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. हे जाहीरपणे आपल्याला सांगतो कारण की ज्या प्रेमानं तुम्ही आज ही सभा घेतली, ज्या आपुलकीनं इथपर्यंत घेऊन आला, मला वाटलं 2 किलोमीटर चालू खांद्यावरनं घेऊन येते. खांदा आहे का बघ तुझं, माझं वजन जास्त आहे. महेशनं आणलंय. त्यामुळं मी म्हणलं अरे नको नको म्हणलं तरी उचलून आणलंय. प्रेम केवढा माणसाच्या आयुष्यामध्ये काय पाहिजे. मी नेहमी राजकारणामध्ये म्हणतो बंटी पाटलाला पद पैसा प्रतिष्ठा याच्यापेक्षा तुमचं प्रेम हे बंटी पाटलासाठी अत्यंत महत्वाचं राहिलं. माझ्या आयुष्यामध्ये मी जे काय मिळालं, आज या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एकटा मी लढाई करतोय. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत एकटा लढाई करतोय. कुणाच्या भरोश्यावर करतोय? तुमच्या भरोश्यावर या ठिकाणी करतोय. जनतेचं पाठबळ आहे म्हणून आज बंटी पाटील या संघर्षामध्ये लढाई करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. हे फक्त आणि फक्त ताकद तुमची आहे, तुमचा आशीर्वाद आहे. म्हणून या संघर्षात दिग्गजांच्या विरुद्ध लढाई करायचा प्रयत्न माझा या ठिकाणी चालू आहे. ही सत्याची लढाई आहे, ही असत्याची लढाई माझी या ठिकाणी नाही आहे. जे सत्य आहे, जे योग्य आहे त्या योग्य दिशेला जाण्याची भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना सातत्याने या ठिकाणी घेतलेली आहे. आणि म्हणून या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक वातावरण आज निर्माण झालेलं आहे की एक वादळ या ठिकाणी आपण निर्माण करू शकलो. लोकांच्या ताकदीवर लोकांच्या मध्ये विश्वास निर्माण करू शकलो. आज मी काय म्हणतो की लोक माझ्यावर विश्वास ठेवतात. किमान लोकांना खात्री आहे की बंटी पाटील या ठिकाणी चुकीचं काम करणार नाही, फसवणार नाही. काम आज नाही झालं तर उद्या होईल हा विश्वास किमान 20 वर्षामध्ये राजकारणामध्ये मी निर्माण केलेला आहे. हा विश्वास किमान निर्माण केलेला आहे. जवळच्या लोकांनी तुम्हाला काय दिलं मला माहित नाही. जवळ 1 किलोमीटरवर 2 किलोमीटरवर 3 किलोमीटर असणाऱ्या लोकांनी रेंदाळचा पाणी प्रश्न या ठिकाणी सोडवला नाही. परंतु मी आपल्याला शब्द देतो की अभिषेकच्या मदतीनं बंटी पाटील निश्चितपणे हा प्रश्न सोडवणार ही खात्री देण्यासाठी मी या ठिकाणी आलो. आता आपली जबाबदारी आहे. आम्ही ज्यावेळी शब्द देतो, आम्ही ज्यावेळी बोलतो, मी देखील तोलून बोलून बोलतो. मी असं कुठलाही शब्द चुकीचा या ठिकाणी देत नाही. मी विचारपूर्वक देतोय. ज्यावेळी मी ही जर जबाबदारी घेत असेल, रेंदाळच्या पाणी प्रश्नाचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी जर प्रामाणिकपणे अभिषेक असेल, मृत्युंजय असेल किंवा आमच्या सोनालीताई म्हणून आम्ही 3 जण घेत असेल, ह्यांच्या पाठीमागे या ठिकाणी हिमालयासारखा मी उभा आहे, त्यावेळी आपली जबाबदारी असणार आहे. आमच्या विश्वासाला कुठे तडा जाऊ देऊ नका. आम्ही राजकारण करतोय ते प्रामाणिकतेचं राजकारण करतोय. हा बंटी पाटील जिल्ह्यात कोण मला सांगू शकत नाही की बंटी पाटलानं कुणाला फसवलं म्हणून मला कोण या ठिकाणी सांगू शकत नाही. जे जे केलं ते चांगलं या जिल्ह्यामध्ये करण्याचं काम प्रामाणिकपणे केलं. मग कोविड असू दे, पूर असू दे, महापूर असू दे, पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये चांगलं काम करण्याची भूमिका मी घेतलेली आहे. आणि म्हणून आपली देखील जबाबदारी आहे. ज्यावेळी आम्ही राजकीय पुढारी म्हणून आपल्याला या ठिकाणी आश्वासित करतो की या गोष्टी आमच्याकडे होतील, त्यावेळी आपण आमच्यावर विश्वास टाका. आणि हा विश्वास सार्थ कधी ठरेल? ज्यावेळी 7 तारखेला तुम्ही आमच्या चिन्हासमोरचं बटन दाबचिला.
हातात मशाल घेऊन शिट्टी वाजवायची आहे. हातात मशाल घेऊन शिट्टी वाजवायची आपल्याला. ही विजयाची शिट्टी आपल्याला वाजवायची आहे. 7 तारखेला मतदान करताना एक हात, एक मशाल आणि एक शिट्टी. तुम्ही चिन्ह मी भारी घेतलंय सर. म्हणजे हातात मशाल घेऊन शिट्टी वाजवायचे हे सुचलं मला अचानक. म्हणजे तुम्ही चिन्ह सुद्धा, म्हणजे रेंदाळकर किती हुशार आहेत बघा. अभिषेक तर लय हुशार आहे. म्हणजे वाटतंय तसं साधा नाही आहे, तयारीचा. म्हणजे मला ज्यावेळी भेटलं त्यावेळी भेटत राहतो, मध्ये आधी कामं सांगत जातो. चिकाटी चांगल्या, जिद्द चांगल्या. राजकारणामध्ये काय पाहिजे? चिकाटी पाहिजे. चिकाटी असेल तर कामं होतात. हे एवढा चिकट आहे, ह्यो काय गप बसायचं नाही निवडून आल्यावर. ह्यो पाणी प्रश्न, शिवाजी महाराजांचा पुतळा, हे सगळी कामं केल्याशिवाय हे तिघं काय गप बसतील असं मला वाटत नाही. त्यामुळे आता तुमची जबाबदारी आहे, रेंदाळकरांची जबाबदारी आहे. गावातला पाहिजे का बाहेरचा पाहिजे? जोरात जोरात सांगा. मी आता निवांत झोपायला निवांत झालो. मी आता बेरीज चालू करणार आहे. जिल्हा परिषदची 1 नंबर रेंदाळ बेरजे धरायला चालू करणार आज बसून. आता विजयाची बेरीज मी करायला चालू केली. शेवटचे 5 दिवस आहेत. या 5 दिवसात जो काही करंट बघायला मिळतोय, जो उत्साह बघायला मिळतोय, तिची बेरीज चालू केल्या. आता मी जिल्ह्याच्या राजकारणातले, जिल्हा परिषदच्या सत्तेची बेरीज चालू करणार आहे. ती बेरीज रेंदाळ बसून चालू करतोय. 1 नंबर माझा निवडून येणारा बहुमताचा आकडा म्हणजे गाठणार आहे. त्याची सुरुवात रेंदाळ बसून असणार आहे. हा पहिला विजय तुम्ही मला मिळवून द्या. रेंदाळकरांनी माझ्यावर उपकार करा. मागच्या सगळ्यांची भाषणं तुम्ही ऐकली असणार आहे. अनेकांनी गेल्या 20-25 वर्षात भाषणं दिलेत. मला कधी तशी संधी या ठिकाणी मिळालेली नाही जास्त. आज मला संधी मिळालेली आहे. एकदा माझ्यावर विश्वास टाका, एकदा या बावड्याच्या पाटलावर विश्वास टाका. तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. तुम्हाला कमी पडू देणार नाही. तुम्हाला कुठेही मान खाली घालायला लागणार नाही. एवढा शब्द निश्चितपणे या ठिकाणी देतो. हे माझी तिन्ही उमेदवार आपण निवडून द्या. तुम्ही लागाल तो शब्द, तुम्ही म्हणाल ती दिशा, तुम्ही म्हणाल ते दर, ही 6 शब्द बंटी पाटील या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. कारण की 10 वाजलेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. होईल. आदरणीय साहेबांनी करावं. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या अमृत हस्ते या ठिकाणी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन होत आहे. त्यांनी तो करावा असं मी त्यांना विनंती करतो. मित्र असलम मुला यांच्या वतीनं बाबाचा सत्कार हाजी लियाकत मुजावर यांच्या हस्ते असलम मुजावर आरोग्य मित्र महबूब मुजावर ग्रामपंचायत सदस्य यांचा वाढदिवस या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या हस्ते केक. ग्रामपंचायत सदस्य आमच्या स्वराज ग्राम विकास आघाडीचे सदस्य धन्यवाद साहेब. हॅलो. स्टेजवरील गर्दी सर्वांनी या ठिकाणी विजयचे सगळ्या नक्की येणार. हॅलो. सागर शिंदे आणि येळगुडचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या